आणि या विश्वात सर्व रक्ताच्या नात्यापेक्षा पवित्र नातं म्हणजे मित्रत्वाचं नातं. पण आम्ही कोण? या विश्वाच्या ठाई अष्टदिग्पाल अष्टदिशांचे राजे म्हणून ओळखताय. त्या साऱ्या अष्टदिग्पालांचं एकीकरण केलं असता ज्याच्या अंगीची क्षमता निर्माण झाली. अस्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे हा सुपराजा होय. या सुपाने आपल्या अस्तित्वाचा, आपल्या कर्तृत्वाचा आणि आपल्या नेतृत्वाचा प्रत्येकाच्या नेत्राचा ठसा उमटवला. प्रत्येक जण आमच्याकडे पाहताना आदराने पाहतोय. प्रत्येकाच्या मुखात एकच शब्द निघतोय, या विश्वात अधिपती असावा, प्रजापती असावा, तर कुणासारखा? या सुपासारखा. हो, ज्याच्याशी मित्रत्वाचं नातं जोडलं हो माझा परम मित्र म्हणजेच दधीची. याच्या भेटीनं इथपर्यंत धाव घेतली. आपण आल्याची जाणीव नसेल तर जाणीव करून द्यावी हे दिसत. मित्र दधीची नदी सागराला मिळून एक जीव व्हावी. हिरव्या रंगाने आपला हिरवापण वर्णाचा थाळी लोटून द्यावं आणि तसं या विश्वात निसर्गाचं मिलन व्हावं. तसं मिलन या दोन मित्रांचं झालं. तुला समाधान नाही करे? हे शुभा, हा अरे जाणीव जरी गेली असतीस तरी तुझ्या स्वागतासाठी आम्ही जय्यत तयारी केली असती. कित्येक शिष्यगण तुझ्यासाठी आम्ही पाठविले असते आणि त्याची जाणीव आम्हाला आहे. पण ही भेट हा वात्सल्याचा सुखद धक्का म्हणजे तुझ्या मनीचा आनंद परमानंदात विलीन होण्यासारखा होईना. पण हे शुभा, कसं काय राज्याच्या ठिकाणी सारं परमेश्वराच्या आशीर्वादाने आमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची न्यूनता नाही. गजांत लक्ष्मीचा राजवैभव जन्माची लोकांना घेतोय. पण आम्ही एक नेतृत्ववान पुरुष आहोत. आम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहोत. त्यामुळे आमचं आचरण शुद्ध आहे. त्यामुळे आमच्या समवेत असणारी सारी तमाम जनता सारे जीव हे देखील सुखात समाधानाने पण तुझ्याकडे पाहिजे. हा तुझा विस्तीर्ण असा आश्रम पाहिला. आश्रमाच्या सभोवताली असणारा शिष्य परिवार पाहिला. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न आहे. जेणेकरून त्यांची निष्ठा त्यांचा कामावरील प्रामाणिकपणा पाहिला. तुझी दिनचर्या कशी काय? हे राजा तुझ्या बाबतीत काही कमी नाही ना? अरे भगवंत नावाची दीक्षा घेतली आणि देहाला शिक्षा दिली. हो, आणि ती शिक्षा देऊन शिष्यगण घडविणं आणि प्रत्येकाला मोक्षाचा मार्ग प्राप्त करून देणं आणि प्रबोधन करणं हे आमचं कर्तव्य आतापर्यंत खरे. पण उभा काय येईल शिष्यगण हो जरा. आमचा मित्र शुभार आहे. त्यांच्यासाठी गोडधोड करा. बिचारे कामात मग्न आहे. उगाच त्यांना हातातील काम अर्ध्यावर टाकून तुझ्या शब्दासाठी थांबावं लागेल. आमची उठबस करण्यासाठी नको नको राहू दे. गोडधोड नको. अरे तुझ्या मुखात साक्षात सरस्वती वास करते. तुझं केवळ बोलणं म्हणजे रसवंती आहे. तेव्हा तुझ्या शब्दात तुझ्या आदर चित्तानं समाधान तुम्हाला निदान गुळ पाणी तरी असू दे.
आता मी जो आलोय ना एवढ्या लवकर इथून जाणार नाही, लक्षात ठेव. आज लवकर जाणार. छे 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 वा, छे. वा, वा. याला कारण आहे. कारण आहे. मी लवकर का जाणार नाही? मी येताना बरेच प्रश्न घेऊन आलोय. प्रश्न होय हो, बरेच प्रश्न घेऊन आलो. प्रश्न पण सारे तुला विचारणार नाही. मित्रा, अरे तुझं आणि माझं मैत्रीचं नातं हो हो. बालपणापासून आपण एकत्र. सारे विचारलेस हा. तरी चालतील, साऱ्यांची उत्तर मिळतील. एक विचारलास हा. एकाचं उत्तर मिळेल. काय विचारायचं? कधीची इतर प्रश्न मी कोणाकडूनही सोडवून घेईन, अपेक्षा माझे मी शोधेन त्याची उत्तर. पण असा एक प्रश्न आहे जो बरेच दिवस मनात सांगतोय. बरेच दिवस त्याचं उत्तर मी लिहितोय. उत्तर माझ्याकडे आहे. उत्तर म्हटलं तर माझ्याकडे आहे. तर आहे. पण काय आहे? काय? तुम्ही ब्राह्मण, हा. ज्ञान देणारे, नक्की. आमच्यापेक्षा अधिक माहिती तुमच्याकडे. ज्ञानवंत आम्ही. म्हणून आम्ही असा विचार केला, हा. या प्रश्नाचं उत्तर जरी आम्हाला माहित असलं तरी तुझ्याकडून ऐकावं. वा वा. आणि तुझ्याकडून ऐकल्यानंतर हा. जे समाधान, जो आनंद, तो मला मिळवायचा आहे. तो मला मिळवायचा राजा शुभ माझ्या ज्ञानावर हा हा. आणि माझ्या ज्ञानचक्षुवर तुझी खात्री आहे. हम्म. त्यामुळे जो तू प्रश्न विचारशील आणि जे मी उत्तर देईन नक्की तुझ्या मनाला पटेल, शंका तुझी दूर होईल. मित्र कधीची अनेक दिवस झाले प्रश्न मनात. आणि तो प्रश्न कोणता? वर्णीय या विश्वात जीव मानव सृष्टी जन्माला घातली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पुढच्या दोनांकडे नंतर पाहूया, कारण ते आम्हीच हाताळतोय म्हटलं तरी चालेल. पण मला एकच जाणून घ्यायचंय, ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णात, या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? मित्रा, हा एकच प्रश्न आहे. श्रेष्ठ कोण? मित्रा, सहज प्रश्न उपस्थित केलास म्हणे याचा उत्तर तुला ज्ञात आहे, तरी सुद्धा मित्राची परीक्षा घेतोय. मग तुझ्या मनातील शंकेचं निरसन आम्ही करतोय. अरे ब्राह्मण आणि क्षत्रिय या श्रेष्ठ कोण असेल? ब्राह्मण आणि क्षत्रिय श्रेष्ठ कोण असेल तर तो श्रेष्ठ आहे तो म्हणजे ब्राह्मण. सहज बोलला. या विश्वात सर्वश्रेष्ठ वर्णामध्ये ब्राह्मण वर्ण. तू बोललास आणि मी त्यावर सहज केवळ विश्वास ठेवेन आणि मी हे उत्तर मान्य करेन. मला या मागचं ठोस कारण हवंय. मला स्पष्टीकरण हवंय. या विश्वात ब्राह्मण श्रेष्ठ का, ते जर स्पष्टीकरण मला हवं तसं मिळालं तर मी मान्य करीन की या विश्वात ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे. हे स्पष्टीकरण. हे राजा शुभ, क्षत्रिय आणि ब्राह्मण यात ब्राह्मण का श्रेष्ठ? विश्व म्हणजे ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडाचं ज्याला ज्ञान आहे तो ब्राह्मण आहे. आणि म्हणून या विश्वात प्रत्येक धर्म कार्यात, प्रत्येक शुभ कार्यात, प्रत्येक विश्व कार्यात देव देवतांना सुद्धा पौरोहित्य करण्यासाठी ज्याची गरज भासते तो ब्राह्मण. ज्याला ज्ञान देण्यासाठीच्या ज्ञानवंताची गरज भासते तो ब्राह्मण. आणि ज्याला प्रत्येक राज्यात मान सन्मान आहे तो ब्राह्मण.
ब्राह्मण पौरोहित्याचं काम करतो, देवतांना देखील सहाय्य करतो. म्हणून तो ब्राह्मण वर्ण जर काय हा विश्वास श्रेष्ठ म्हणत असेल तर ऐक, हे तुझं उत्तर. या शुकाला हे राजा शुभ कारण आहे. या विश्वात सर्वश्रेष्ठ वर्ण म्हणजे मी सांगतोय तोच, आणि तो कोणता असेल तर हा क्षत्रिय. राजा शुभ क्षत्रिय वर्ण ब्राह्मणापेक्षा जर का श्रेष्ठ असं तुझं मत असेल तर आता मला सुद्धा या मागचं ठोस कारण हवंय. का ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय वर्ण श्रेष्ठ? ऐक, बोलून गेला. ब्राह्मण यज्ञ यागादी कर्म करताय. ब्राह्मणांचं रक्षण वेळोवेळी आसुरी शक्तीपासून कोण करताय? नक्की आम्ही क्षत्रिय. क्षत्रिय ना या विश्वात अनेक जीवांच्या संगोपनाची जबाबदारी कुणावर? आम्हा सारख्या क्षत्रियावर. वेळोवेळी स्वतःच्या प्राणाची बाजी लावावी, स्वतःच्या स्वतःचा विचार करावा लागतो. स्वतःच्या मागील कुटुंबाचा विचार करता येत नाही. स्वतःचा केवळ भवितव्य काय आहे, स्वतःचं भविष्य काय आहे याचा विचार न करता आलेल्या प्रसंगाला सुसंग राहून तोंड देणारा आणि प्रत्येक परशत्रूशी दोन हात करणारा असा हा 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 क्षत्रिय वर्ण श्रेष्ठ लक्षात ठेव. हे राजा शुभ, क्षत्रियांची बाजू एका ब्राह्मणासमोर भरभक्कम मांडली. क्षणभर आम्ही त्यावर विश्वास सुद्धा ठेवू. काय रे, ब्राह्मणांचं संरक्षण म्हणे क्षत्रिय करतात, अखिल प्रजातीचं संरक्षण क्षत्रिय करतात. नव्हे नव्हे तर स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून जनतेच्या संरक्षणासाठी म्हणे क्षत्रिय झटतात. मग सांग, या क्षत्रियांना लाखो जनतेला न्याय देण्यासाठी, या क्षत्रियांना शत्रूशी झुंज देण्यासाठी याच्या योग्यतेचा बनविणारा कोण आहे? ही क्षत्रियांची पोरं 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ म्हणजे एक तप ज्या गुरुआश्रमी घालवितात तो आश्रम कुणाचा आहे? तो एका ब्राह्मणाचा आहे. आणि म्हणून क्षत्रियापेक्षा विश्वात ब्राह्मण श्रेष्ठ आहे. काय दादीजी, काय म्हणे क्षत्रियांना आम्ही घडवतो, 12 वर्षात त्यांना देतो. काय रे, तुमच्यासारखे ब्राह्मण हे आश्रम उभारून फक्त क्षत्रियांच्या पोरांना ज्ञान देतात, सर्वांना न्याय देतो. सर्वांना ज्ञान देतात ना? नक्की. मग लक्षात ठेवा, तुम्ही जनतेवर दुसऱ्यावर उपकार करत नाही. तुम्ही या विश्वात तुमचं कर्म करताय. प्रत्येकाचा जन्म झालाय तो कर्म घेऊन. मग तुम्ही जर का या विश्वात तुमचं कर्म करत असाल, क्षत्रियांना ज्ञान देत असाल तर तो तुमच्या कर्माचा भाग आहे, तो तुमचा मोठेपणा नाही. तेव्हा म्हणे क्षत्रियांची पोरं घडवून राजकारणीवर बसवतो हे शब्द पुन्हा उच्चारू नका. काय रे, तुझ्याप्रमाणे सारे ब्राह्मण हे ज्ञानी आहेत, तुझ्याप्रमाणे सारे ब्राह्मण यज्ञ यागादी कर्म करणारे आहेत, तुझ्याप्रमाणे सारे ब्राह्मण हे या विश्वात सन्मार्गाने चालणारे आहेत? नाही नाही. तेव्हा समजून जा. चापबाण हाती घेऊन अरे तुम्हाला हिंसेपासून वाचविणारा हा क्षत्रिय धर्म त्या विश्वात राजा शुभ, जनतेच्या संरक्षणासाठी क्षत्रियाला एक पुढे पाऊल टाकलं आणि ब्राह्मणांना हिंसेपासून वाचविणारे क्षत्रिय. काय रे, तुझ्यासारखे सारे क्षत्रिय लीनतेचे प्रतीक आहे. तुझ्यासारखे सारे क्षत्रिय या विश्वाच्या ठिकाणी योग्य रीतीने राजकारणी आणि राजनय सांभाळतात नाही. आताच्या बोटावर मोजण्यासारखे, पण ब्राह्मण हा शिवतत्वाने नटलेला आहे. आणि हे शिवतत्व आणि ब्रह्मतत्व म्हणजे कुणी वेगळं नव्हे. तेव्हा समोर असणारा ब्राह्मण हा शिवतत्व आहे. कुणाचं नाव घेतलंस? तुला काही स्वतःचा मोठेपणा सांगता येईना, ब्राह्मण धर्म श्रेष्ठ कसा हे तुला सांगता येईना. तेव्हा त्या देवाचा आधार घेतोय. कोण देव तुझा? शिव. शिव शंभुमारे. त्यालाच मी मानत नाही. होय, त्यालाच मी मानत नाही, कारण तो माझ्यासाठी शिव नाही.
माझ्यासाठी तो अश्लील आहे. हे शुभम! माझ्यासाठी तो एक स्मशान वैराग्य आहे. माझ्यासाठी एक तो भद्रकरंट आहे. त्यापेक्षा मी असं म्हणेन, अरे देव म्हणून भजावं कुणाला, देव म्हणून पूजावं कुणाला, तर ज्यानं या विश्वात क्षत्रिय धर्म काय हे प्रत्येक सत्याच्या अंगी लावून त्या विश्वाला पटविलं. या मेदिनीचं दोन करणारे राजे पृथ्वीराजे म्हणजे क्षत्रिय, त्यांनी दोहन केलं म्हणून या मेदिनीला नाव पृथ्वी पडलं. पण तेच पृथ्वीराजे त्या विश्वात विष्णू अंश म्हणून गणले गेले. अर्थात प्रत्येक क्षत्रिय हा विष्णू अंश आहे म्हणून श्रेष्ठत्व द्यायचं असेल तर माझा नारायणाला दे, माझा हे राजा शुभम! नारायणाची मोठेपणा समोर केलीस आणि केवळ क्षत्रिय म्हणजे विष्णूचा अंश आहे म्हणजे राजगादीवर बसणारा हा अंश रूपानं नारायण बसलाय. हे तुमचा जर का मत असेल आणि विश्वात शिवापेक्षा जर का तुम्ही त्या नारायणाला श्रेष्ठ मानत असाल, तर मी ते अमान्य करतो. कारण या विश्वाचा मूळ स्तंभ आहे तो शिवशंभू. या विश्वाचा अनादि अनंत आहे तो शिवशंभू. ज्या वेळी या विश्वाची निर्मिती झाली त्यावेळी हे सारं अव्यक्त आणि प्रकाश शून्य होतं. पण प्रकृती आणि पुरुषांचा मिलाप झाला. पुरुषाच्या संकल्पनेतून अहंकार निर्माण झाला. त्याचे तीन भाग झाले: तामस अहंकार, राजस अहंकार, सात्विक अहंकार. तामस अहंकारापासून पंचतंत्रेंद्रिय निर्माण झाली. त्यातून पंच महाभूतांची उत्पत्ती झाली. राजस अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय निर्माण झाली. आणि सात्विक अहंकारापासून 11 इंद्रिय म्हणजे मन निर्माण झालं. त्यावर या देवाची म्हणजे शिवशंभू महादेवाची दृष्टी पडतात. 100 योजने परिमाण असलेले ब्रह्मांड निर्माण झालं. तो ब्रह्मदेव या ब्रह्मांडाचा आत्मा आहे. त्याने याचे 3 भाग केले: ऊर्ध्व भाग, मध्य भाग, अधो भाग. ऊर्ध्व भाग म्हणजे स्वर्ग जिथे देव राहतात, मध्य भाग म्हणजे मृत्यूलोक जिथे मानव राहतात आणि अधो भाग म्हणजे पाताळवन जिथे दानव राहतात. यानंतर सूक्ष्म भूतांचे पंचीकरण करून आकाश, वायू, जल, पृथ्वी, पर्वत असे अनेक विनाशशाली पदार्थ देवाला बनविले. त्यानंतर ब्रह्मदेवानी शिवशंभूच्या आज्ञेवरून स्वतःच्या देहातून डोक्यातून मरीचीला जन्म दिला, डोळ्यातून अंगिराला जन्म दिला, हृदयातून भृगूला जन्म दिला, वेदापासून पुलाला जन्म दिला, उदरापासून पुलस्ताला जन्म दिला, समानापासून वसिष्ठाला जन्म दिला, अपानापासून पृथ्वीला जन्म दिला, दोन्ही कानांपासून अत्रीला जन्म दिला, पद्मेपासून नारदाला जन्म दिला, छायेतून धर्माला जन्म दिला, संकल्पनेतून या विश्वाच्या ठिकाणी दक्षाला जन्म दिला. आणि त्यानंतर ब्रह्मदेवानी स्वतःच्या देहाचे 2 तुकडे केले: अर्धशरीर स्त्रीचं, अर्धशरीर पुरुषाचं. ती स्त्री म्हणजे शतरूपा आणि तो पुरुष म्हणजे स्वयंभू म्हणू. यांचं दोघांचं मिलन झालं. त्यांना 5 अपत्ये झाली: देवहूती, आकृती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. हा प्रसूतीचा विवाह दक्षाबरोबर झाला आणि नंतर ही जीवसृष्टी निर्माण झाली. मग सांग, विश्वाचा मूळस्तंभ कोण? हा शिवशंभू. कधीची काय म्हणे माझ्या शिवानं, माझ्या मूळस्तंभानं हे सारं निर्माण केलं. नक्की काय रे, तुझा मूळस्तंभ विश्वाचा आदि पुरुष, त्याच्यामुळे ही सृष्टी. मग सांग, ही मैथुनी सृष्टी या विश्वात दिसते. स्त्री आणि पुरुषाच्या मिलनापासून ही कोणी निर्माण केली? नक्कीच माझ्या देवाला नव्हे, ब्रह्मदेवानी मनु आणि शतरूपा या विश्वात आणले. त्यानंतर दक्ष प्रजापती पासून त्या विश्वात 60 कन्या, त्यापासून पुढे कश्यपानी 36 कन्या अंगी आणल्या आणि त्यातून या विश्वात प्रत्येक जीवाची उत्पत्ती झाली. काय रे, तुझ्या देवाला हे सर्व करून मैथुनी सृष्टी निर्माण करता आली नाही. तेव्हा माझा देव महाविष्णू याने आपल्या नाभीतून एक स्वर्ग निर्माण केलं. तो देव निघाला, त्यातून एक कमळ पुष्प बाहेर पडलं. त्यावर ब्रह्मदेव निर्माण झाले. या विश्वात ही
ही सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाने तो रजोगुण अंगीकारला आणि ब्रह्मदेवानंतर ही सारी सृष्टी आली. ब्रह्मदेव म्हणजे माझा बाप. माझा बाप लक्षात ठेव. तेव्हा ऐक, तुझा शिव अरे काही करू शकला नसता. त्याच्यात करण्याची कुवत नव्हती. म्हणूनच माझ्या महाविष्णूने या विश्वात ब्रह्मदेव निर्माण केला आणि ब्रह्मदेवापासून ही सृष्टी निर्माण झाली. हे राजा शिव, तुझ्या देवाने सुद्धा माझ्या शिवाचं अस्तित्व मान्य केलंय. ज्यावेळी दोन देवतांमध्ये श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला त्यावेळी वैकुंठीच्या नारायणानं हार पत्करली. त्याला माझ्या देवाचे चरण शब्द येईना, पण ब्रह्मदेवाने मात्र सत्य भाष्य केलं. त्यावेळी त्यांचं पाचवं शीर या देवाच्या देवाला उडविलं. तेव्हा त्यावेळी त्यांनी जर का त्यांचं अस्तित्व मान्य केलं, तुम्ही अमान्य करणारे कोण? काय म्हणे ब्रह्मदेवाचा पाचवा शिरकमल उडविलं? हा देखील स्वार्थ होता तुझ्या देवाचा. कारण चार मुखानी चार वेदांचं पठण आता ब्रह्मदेव करताय, पण पाचवा वेद म्हणजे सूक्ष्म वेद तो आपल्याशिवाय कुणाला कळू नये म्हणून हा अहंकार तुझ्या शिवानं निर्माण केला आणि स्वतःच्या मोठेपणासाठी ब्रह्मदेवाचं पाचवं शिरकमल मारलं. आहे ब्रह्मदेवांचं पाचवं शिरकमल मारलं एवढ्यावरच थांबलास. पुढे काय झालं ते कोण सांगणार? ब्रह्मदेवांचं पाचवं शिरकमल मारल्यानंतर तुझ्या देवाच्या मागे कोण लागली? ब्रह्महत्या. कुठं गेला तुझा देव? देव काशीच्या ठिकाणी. काशीत जाऊन लपून बसला. ब्रह्महत्या मागावर असताना माझ्या देवानं महाविष्णूनं त्या ठिकाणी येऊन ब्रह्महत्येची मध्यस्थी केली. शिवाला वाचव, तुला काय हवं ते मला सांग. त्यावेळी ब्रह्महत्येनं शब्द घेतला, मी जर का शिवाला सोडावं तर मला 3.5 रक्त टाकावे. ते देखील कसे? पहिला रक्तघट असे 3 रक्तघट हे एका उंटाच्या कानाच्या पाळीला लागले एवढे आणि अर्धा रक्तघट हा उंटाच्या पेपीला लागणे एवढा. तेव्हा माझ्या देवानं शब्द दिला आणि त्या ब्रह्महत्येपासून तुझ्या देवाला वाचविलं. आता सांग, तुझ्या देवाचं अस्तित्व टिकविणारा माझा देव श्रेष्ठ की तुझा देव श्रेष्ठ? विश्वाच्या ठिकाणी शिव अनाद्यानंतर विश्वाचा ढोल शिव आहे आणि या विश्वात त्रय देवता शिव श्रेष्ठ. तुझ्या देवाचा अस्तित्व मला मान्य नाही, कारण तुझ्यापेक्षा मोठा महाविष्णू सर्वश्रेष्ठ आहे. अर्थात तुझ्या देवाला मैत्री सुटली नाही. त्याचा अर्थ नाही का तुझा देव हा हिम्मत असेल आता हात उचल. नाही होत नावाचा अक्षर दिलं नाही. हे राजा शुभ, वेळोवेळी सांगून सुद्धा शिवाची अवहेलना तुझ्या कर्मी घडली. आता फक्त हे चपराक दिली. या पुढे तुझ्या मुखातून अवक्ष जरी आलं तो वाटून नसेल. बेसावध होतो म्हणून घेतील. तुझ्या जर का हिम्मत असेल हात उचल. नाही हात तोडून टाकले शब्द मुखातून कमवून मंत्र समाजानं भस्मसात केले. देवाजीच्या द्वारा पुढे नको भेदभाव. देवाजीच्या द्वारा पुढे, देवाजीच्या द्वारा पुढे, देवाजीच्या द्वारा पुढे नको भेदभाव. विश्वधर्म एक सत्याचे माणूस की नाव. विश्वधर्म एक सत्याचे
विश्वात क्षत्रिय श्रेष्ठ आहे त्याची साथ